भाषेच्या आक्रमणाविरुद्ध महाराष्ट्रावर कोणी काळं फासणं किंवा गुजराती बोर्ड लागलेले आहेत ते हिंदीच्या सक्तीविरुद्ध आमचा वाद आहे. हिंदी भाषेला वाद असण्याचं कारण नाही आणि हे शैक्षणिक धोरणाच्या भागापुरतं मर्यादित आहे. पण महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांना हे नवीन नवीन वाद निर्माण करायचे आहेत. केला पाहिजे ना. नाही पण राऊत साहेब, तुम्ही ज्यावेळेस मनसेवर असा एक आरोप करतात, टीका करतात. मी मनसेवर कुठे, मी कॅफेमध्ये चर्चा होतात, पण तेही हा मुद्दा उपस्थित करतात की आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रचारात वरळीत केमछोचे बॅनर लावले होते. केमछो बघा, त्यांनी एक बॅनर लावला केमछो, आम्ही लावला तो. आक्रमण केलं नाही की त्यांनी आक्रमण केलं नाही, पण सरळ सरळ गुजरात येणारे नेते घाटकोपरची भाषा गुजराती, बोरिवलीची भाषा गुजराती, अमुक अमुक भागाची भाषा गुजराती, ह्याच्यावरती हे का उसळत नाहीत? का अमित शहाना वाईट वाटेल म्हणून की नरेंद्र मोदी फडणवीस यांना मानसिक त्रास होईल म्हणून अशा प्रकारे हिंदी विरोध सुरू केला आहे? या देशामध्ये मी देशाची भूमिका म्हणतो, एक संपर्क भाषा म्हणून हिंदी ही आहेच. राष्ट्रभाषेचा दर्जा तिला दिला जरी राष्ट्रभाषा नसली, कारण संपूर्ण देशामध्ये कोणतीही तरी एक भाषा पाहिजे. शालेय अभ्यासक्रमासंदर्भात महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांकावर असायला पाहिजे आणि मराठी पहिला क्रमांकावर असण्यासंदर्भात कोणाचं दुमतच नाही आहे. तुम्ही तिसऱ्या भाषेच्या त्रिसूत्री भाषा जो आहे प्रकार, हा विषय तिसऱ्या भाषेसंदर्भात आहे. ज्याला घ्यायचे ते घेतील, पण सक्ती करायची नाही. मिस्टर फडणवीस, हा महाराष्ट्र आहे, आम्ही बोलतोय ना हिंदी. आम्ही दिल्लीत देशात जाऊन हिंदीच बोलतो. आमची मुलं शिकत नाही आहेत, आमची मुलं पॉप संगीत गात नाही आहेत. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटत नाही का की दक्षिणेतले लोक जितके त्यांच्या भाषा आणि अस्मितेविषयी कडवट आहेत, तितके मराठी लोक आपल्या अस्मितेसाठी कडवटपणा कमी दाखवत आहेत? त्यामुळे तुमचा गैरसमज आहे. दक्षिणेतले लोक हा जो विषय आहे ना, तर दक्षिणेतले राज्यकर्ते म्हटलं पाहिजे. दक्षिणेतले राज्यकर्ते एवढे आमचे नाही आहेत. आमचे गुलाम आहेत ना, आमचे व्यापारी आहेत, आमचे धंदेवाईक आहेत, आमचे दिल्लीचे चरणदास आहेत. आता हे सगळे राज ठाकरे अमित शहाशी कोणत्या भाषेत बोलतात? कोणत्या भाषेत बोलतात? राज ठाकरे मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात? स्पष्ट करा. किंवा आता एकनाथ शिंदे आणि त्यांची जी टोळी आहे संशी, ते अमित शहा आणि म्हणजे कोणते नरेंद्र मोदीशी कोणत्या भाषेत बोलतात? इंग्रजीमध्ये बोलतात, जर्मनीमध्ये बोलतात की फ्रेंच भाषा? त्यांनी फ्रेंचचा कोर्स केला आहे, सांगावं त्यांनी. तुम्हाला संपर्क भाषा म्हणून, संवादाची भाषा म्हणून हिंदीतच संवाद करावा लागतो. ज्याचे इंग्रजीचे वांदे आहेत त्यांना हिंदीचा आधार घ्यावाच लागतो ना. हे कशाला नाटकं करताय? शालेय शिक्षण बघा, 5वी नंतर आम्ही हिंदी शिकलो शाळेत, ते आमचं अजूनही हिंदी मजबूत आहे. या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात आणि देशात फिरताना आम्हाला हिंदीचा आधार घ्यावा लागतो. मी तर चेन्नई बेंगलोरला हिंदीत बोलतो जाऊन, मला कोणी अडवत नाही. मराठीवरती आम्ही आक्रमण होऊ देणार नाही, ही आमची भूमिका कायम आहे. म्हणजे मराठी आई आहे, इतर भाषा आमच्या मावश्या आहेत. मी मावश्या मारून आई मारून मावश्यांचं रक्षण नाही करणार, ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. हे आम्हाला काय सांगतायत? महत्वाचे एक तर यवतमाळ सारख्या भागामध्ये इतकी भीषण पाणी टंचाई आहे की त्या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. वर्धा, अकोला या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही पाणी टंचाईमुळे महिलांचे मृत्यू झालेले आहेत. काय वाटतं, या भीषण पाणी टंचाईबद्दल सरकार गंभीर आहे असं? सरकार अजिबात गंभीर नाही ना. पाण्याच्या प्रश्नावर सरकार मुंबई